पुणे जिल्ह्यातील दौंड देऊळगावराजे येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची सभा पार पडली आहे। बारामतीमध्ये धनगर समाज त्याच काळामध्ये उपोषणाला बसला एसटीच्या आरक्षणासाठी। हेच देवेंद्र फडणवीस आरक्षण सोडवायला त्या ठिकाणी गेले, उपोषण सोडायला। उपोषण सोडत असताना याच धनगर समाजाला आव्हान केलं की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा। सत्तेत आल्यानंतर एका महिन्यात पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ। आज 115 कॅबिनेट झाले। 115 पैकी एकाही कॅबिनेट मध्ये धनगर समाजाचा साधा ध सुद्धा घेतला नाही। धनगर समाजाची फसवणूक केली। मराठा समाजाला आरक्षणासाठी फसवलं। जे आरक्षण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या राज्यामध्ये सत्ता असताना दिलं, याच भाजपच्या बांडगुळांनी तिरोडकर नावाच्या एका व्यक्तीला कोर्टामध्ये आरक्षणाच्या विरोधात पाठवलं। विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर कोर्टातून स्थगिती मिळाली। याच देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस मराठा समाजाला पेटवलं आणि समाजाला सांगितलं की आम्हाला सत्तेत बसवा। 1 महिन्याच्या आत आम्ही मराठा समाजाचा स्टे उठवून आरक्षण मिळवून देऊ। या हिवाळी अधिवेशनात सरकारचं पितळ पांढरं केलं। या 2.5 वर्षाच्या काळात मराठा आरक्षणाच्या 21 तारखा झाल्यात। या 21 पैकी एकाही तारखेला देवेंद्र फडणवीसांनी सरकारचा वकील मराठा आरक्षणाच्या बाजूने पाठवला नाही। आज म्हणून कोर्टामध्ये आपलं आरक्षण खोळंबलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये कर्जमाफीसाठी फार मोठी लढाई लढली। 4 दिवस आम्ही सभागृह होऊ दिलं नाही। का कर्जमाफीची आवश्यकता हे सरकारला सांगितलं, चर्चा घडवून आणली। शेवटी या सरकारला काय पाझर फुटलं नाही। चर्चेला उत्तर द्यायला मुख्यमंत्री ज्यावेळेस उभा राहायचे, आमच्याकडे बोट करून म्हणायचे, अरे तूच पोऱ्या काय शेतकऱ्याचा आहेस का? मी सुद्धा 5 पिढ्याचा शेतकरी आहे। आणि मुख्यमंत्री एवढ्यावर थांबायचे नाही। ते म्हणायचे मी असा तसा शेतकरी नाही। उद्या जर मला कुणी गाय धुवायला लावली तर मी गाय सुद्धा धुवू शकतो, आणि कुणी जर गायची धार काढायला लावली तर धार सुद्धा काढू शकतो। अडचण फक्त एवढी की मला खाली बसता येत नाही। फडणवीस आणि ठाकरेच्या सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही, तर मात्र मी एक दुभती गाय घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी जाणार आहे। गेल्यावर मुख्यमंत्री म्हणतील धनंजय ही गाय आहे। मी म्हणेल मुख्यमंत्री महोदय ही गाय आहे। काय करायचं, धुवायची आहे का? धुवून आणली आहे। तुम्ही सभागृहात सांगितलं होतं की मी असा तसा शेतकरी नाही, तुम्हाला धार काढता येते, फक्त धार काढून तुम्ही शेतकरी आहात हे सिद्ध करा। ते म्हणतील धनंजय मला बसता येत नाही। अडचण नाही, आम्ही टेबलावर गाय चढू, उभाट्या काढा, पण एकदा दाखवा। अरे किती दिवस तुम्ही या शेतकऱ्याच्या जातीला फसवणार आहात?